तिरुपतीत पोहोचलोय. आत्ता जमा आलाय काय हात धर माझा म्हणजे आता चेकिंगला आम्हाला इथे उतरवलंय आणि आम्ही आता चेकिंग करायला चाललोय. चेकिंग लय मोठं असते इथं. मजा आली की साक्षी? मजा आल्या काय हलवायले सोयीचे द्यायचं असते तर कुठलं काय एका ह्याला 10 रुपये एका ह्याला 10 रुपये त्याला काय 150 रुपये संपलं तिथं. दिवस दुसरा सगळेजण दात वगैरे घासून फ्रेश झाले. अंघोळ वर गेल्यावर करायचे ते अजून जमायला लागला. झोप झाल्या की नाही बा? रात्रभर निवांत झोपलं. उठवता ना उठला नाही. रात्रभर एकटाच माणूस वॉचमॅन सारखा जागवता. मी झोपलो नाही आहे. दुसरा दिवस आहे. अजून 1.5 तास आहे. 1.5 तासांना मी जाणार तिरुपतीत. जेवढं आहे सकाळ सकाळी चहा घेणं झालायचा लवकर. चहा करून बसलो. काय बोल काय जरा काय बोलतो बोल बाबा. काय ते ब्लॉगर आहे. छोटा ब्लॉगर आहे आमचा. छोटा ब्लॉगर आहे रे. अहो छान ऍक्टिंग करतोय. लेजन म्हणतात. अरे क्यूट दिसतोय. लेजन पुढं बघा आमचं. जायचं तासभर झाला. अजून लय काय काय अजून तिरुपती पोहोचलोय. या सगळ्यांनी आमची मंडळी सगळी उतरल्या. तिरुपती बालाजीला फायनली आम्ही पोहोचलोय. स्टेशनचं बांधकाम चालू आहे वाटतं करायचं. चला गोविंदा गोविंदा गोविंदा. आत्ता जमायनी अजून चालत जायचं पुढे. आत्ता जमा लागलाय बघा. आता तिरुपतीत पोहोचलोय. आत्ता जमा लागलाय काय हात धर माझा चालत जायचं. चालू गोविंदा गोविंदा गोविंदा. सगळ्यांचं प्लॅनिंग झाली. चालत जाते काय गाडीनं जायचं बघूया. अजून प्लॅनिंग काय करणार? चालत जायचं आहे काय गाडीनं जायचं? कशात जायचं बाय? चालत जायचं काय बसनं जायचं? चालत जायचं आणि प्लॅनिंग करणार अजून बघू. चालत जायला तुम्हाला सांगतो. हां आता बालाजीला गेलं आपल्याला एक तर पहिला चेक पॉईंट लागतो. मग इथं सगळ्या बॅगा स्वतःला पण सगळं चेक करतात बरं. काय तर वर दिसते आपल्याला बालाजीचा डोंगर. म्हणजे आता चेकिंगला आम्हाला इथे उतरवलंय आणि आम्ही आता चेकिंग करायला चाललोय. चेकिंग लय मोठं असते इथं. अजिबात तंबाखू गुटखा वगैरे काही चालत नाही. मेटल वगैरे काही चालत नाही इकडे. अरे शेवटी आलो बालाजी. अरे इकडे लाख या पोळ्याच्या गाडीवर गाडीत गेली असते. तिकडे कुठे चालल्या हे इथं चेक पॉईंट आहे. इथं माणसांचा चेक पॉईंट आहे. इथं गाड्या सुद्धा चेक होते तिथे. इथं चेक करायची सिस्टीम अशी आहे. बॅगा त्यात नाही चेक करायला. आई काय म्हणते जेवण आहे. जेवण पण इथं काय चालत नाही. हे सगळं चेक करायला लागते इथं. चेकवाला का आपला बालाजीचा डोंगर तिरुपती बालाजी. काय म्हणते साहेब? जेवण आहे. जेवण बिवण इथं काय चालत नाही. जेवण बिवण इथं काय चालत नसते. इथे दाखवू नकोस. चला आता आमची गाडी 2 पुढे थांबल्या आणि परत एकदा बघा हा बालाजीचा डोंगर. झाकून गेले. चला आता वर जायचं आपण गाडीतून बसून. गाडी खाली चेक झाल्यानंतर इथं पण चेक होते. गाडी मध्ये आल्यानंतर पण गाडी चेक होत्या. त्यामुळे येताना काही आणू नका. आक्षेपार काय
आक्षेपार काय आणायचं नाही. आणल्याच वाटत. बरं बरं चला. बालाजीमध्ये आम्ही आता येऊन पोचलोय. अजूनही गाडी त्यांची माग आहे. तर दिसायला भारी की नाही, म्हणजे जर्रा सुद्धा घाण नाही इथं. म्हणजे तुम्हाला कुठेही कागद वगैरे कुठंच बघायला मिळणार नाही तुम्हाला. सगळीकडे डस्टबिन वगैरे आहेत. रस्ते सगळे स्वच्छ आहेत. इथं जरी झोपलं तर पण चालते. हो इथंच बसतो. आमचे मेंबर गेल्यात रूम करायला. आता टोकन मिळायला 3-4 तास तर लागणार. तोपर्यंत आमचा मुक्काम इथंच आहे. आता असं करायला लागलं की 5ला रूम मिळणार आम्हाला. आता बघू कधी रूम मिळत्या. काय गेलं तर रूम करायला. आमची पोरं वैतागला प्रवास करून बरोबर. वैताग आलाय मळमळाले काय मळमळाले म्हणा. गार पिलाय रात्री उठून. माझा पण पिले मी. आमच्या इथे चर्चा चालू आहे. हे बालाजी झाल्यावर गर्दी बघा. जिकडं बघल तिकडं सगळी हे फक्त दर्शनासाठी थांबलेली सगळी. सॉरी रूमच्या ह्याच्यासाठी हो. रूमसाठी सगळी थांबलेली ती. लई गर्दी आहे बाबा भयानक. चला मजा यायला की साक्षी. मजा यायला काय हलवायले. मला तर मी पहिल्यांदा आले. मला एकत्र व्हायले बाबा. आंघोळ नाही, पाणी नाही अजून, रूम नाही अजून. काय अवघड आहे सगळं. आता रूम का 5ला मिळणार म्हणा. तू आधी भ्या घालायला 5ला मिळणार म्हणजे आधी मिळणार नाही काय का. 10 वर्षात ना तास जाईल तिथंच. तास जाणार. तास दीड तास जाणार. आता ती वैतागलं तिकडे. तिकडे ती वळा अंतर. रूम मिळाला 7 वाजणार है ना साक्षी. 7 वाजणार की आधी नाही. मी आधी 7 वाजणार. 7 रूम मिळाला. तोपर्यंत असाच बिस्तारा बांधून ठेवायचा आहे. बुकिंग नंबर आपल्याला असला तर इथं आपल्याला बुकिंग नंबर कळतोय. इथं आला की त्या मशीनवर जाऊन स्कॅन मारायचं आणि इथं रूम बुक करायचा. तर इथं बुकिंग नंबर आपल्याला कळतोय आणि इकडं आपलं रूमचं बुक आणि रूम बुक केली इथं आपल्याला नंबर आला तर स्कॅन आपल्याला कळतो इथं. आणि आज जे मशीन आहे त्यावर आपण स्कॅन केलं तर आपला बुकिंग नंबर येतो आणि आपल्याला ब्लॉक नंबर कळतो की कुठल्या ब्लॉकला आपल्याला रूम पडले. त्यामुळे इथं हे खूप महत्वाचं आहे. आता आमचा 3 तासानंतर नंबर येणार. बघूया आता नंबर कसं येतो. आमच्या बायका चालल्यात आता केस दान करायला. टक्कल काय करते. केस दान करायला चालल्यात. चुपची आमची टक्कल करून आली. केस दान करून आली. तुम्ही आला सांगा नाही कुठे केस आहेत ती सगळी. काय येताना आम्हाला भात आणतात. बरं झालं. फिरायचं कापला काय बघू. 5 केला जावे. एवढे केला जावे. येताना आम्हाला भात घेऊन आलाय. धन्यवाद. केस दान करायला निघाला लागले आता. चमन केस काढल्याशिवाय देवाला जायचं नसतंय. पहिल्यांदा विचारा तुम्ही. नाही आम्ही करणार. पहिल्यांदा करणार आम्ही तर काय करणार आहे.
सगळी करणार पहिल्यांदा करणार तिथला मान आहे तो तिथला रोबाब ठेवूनच आपण जायचं असतं देवाला, त्यामुळे करायचं. चला रोबाब बाजूला ठेवून जायचं असते देवाला. आता कसे आहेत बघा सगळेजण, आल्यावर दाखवतो. ओके. तर दादा आमचा तिकीट बुकिंग करायला गेलता, तिकीट नाही रूम बुकिंग. टोकन दिले हा. ना, नंबर दे स्क्रीनवर. हा. ते बघायला गेलतो. मग ते टोकन पहिला देतात, मग तिथून आपलं बुक होतंय. मग तिथं मशीनवर आपण QR कोड असतो तिथं स्कॅन करायचं. स्कॅन करून मग आपला नंबर येणार रूमचा. या प्रोसेसला 7-8 तास लागतात. तर म्हणजे सकाळी आता आम्ही 9 वाजता दिलोय. हा. 9 वाजता टोकन दिलोय. आहे की इथं आंघोळीची सुविधा वगैरे सगळीकडे आहे. जागोजागी आंघोळीची सुविधा आहे, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळी केस तुम्ही कट करून येताय त्यावेळी सगळी तुम्हाला शौचालय म्हणा, आता आंघोळीची म्हणा, सगळीकडे सुविधा आहे. सुविधेच्या बाबतीत नाद करायची नाही तिरुपती बालाजीला. आणि आता आलो बाजारपेठेत. बाजारपेठ तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे मी. आता चालू कल्याण कट्ट्याकडे. हे केस कट करायचं कल्याण कट्ट्यावर असतं. तर आम्ही चालू कल्याण कट्ट्याला. चला इकडे जायचं, या साईडला जायचं. चला. तर जिथून तुम्ही तिरुपतीत वाहन एंटर करताय तिथे ही कमान आहे. या कमानीच्या शेजारीच बरोबर हा कल्याण कट्टा आहे. इथे तुमची केस कट केली जातात. तर बघूया, चला. चला, जैसा देश वैसा बेस. कल्याण कट्ट्यावरून आम्ही केसदान करून आलेलो आहे. आता दर्शनला जायचं आहे. अजून रूमचा पत्ता नाही करा. अजून रूमचा पत्ता नाही करा. एक एक काम आवरून त्यामुळे एक एक काम आवरून घ्यावं म्हटलं. 7 ते 8 वाजता काय मगाशी कसं बघितलं, कशा आहेत कशी झाल्यात. पुढं पोरं पण लय भारी झाल्यात. अरे आमचा अरे बघा लय छान दिसतोय. अरे आमचा क्यूट दिसतोय. कल्याण कट्ट्यावरून केस दान करून आल्यावर बाथरूमची 1 नंबर सोय आहे. सगळीकडे स्वच्छ पाणी. गार असते का गरम असते पावसा पाणी? गार पाणी असते. गरम सगळी केवढी बाथरूम आहे बघा. स्वच्छ एकदम मस्त पाणी. म्हणजे तुम्हाला टॉयलेट म्हणा, बाथरूमला म्हणा, काही सुद्धा इथं गैरसोय होणार नाही असं इथं. हे बघा आता आम्ही आवरून चाललोय आंघोळ वगैरे करून मस्तपैकी. चला झाली कशी मज्जा माहीत आहे. आता हे आमच्या कपडावर काढलेलं दिसते तुम्हाला. आम्ही आंघोळ करून जवळजवळ 8-10 जण आहे काय. ती बाई आणि त्यांचा काय टूल्स असते त्यांची, आणि ती काढल्या सगळ्यांना ग बसल्यात आमची सगळी आंघोळ सगळं. आम्हाला वाटलं सोयीच्छेने द्यायचं असते, तर कुठलं काय एका ह्याला 10 रुपये, तलक्यात 150 रुपये संपलं तिथं. काय म्हणजे तुम्ही जर आला आणि हे आता काय लावून उपयोग पण नाही हो, कारण की आम्ही आता ह्याला जाणार आहे आणि दर्शन काय आमचं उद्याच होणार आहे. त्यामुळे हे जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच लावा, त्यावेळी चांगलं दिसतंय. नाही तर आल्या तुम्हाला वाटेल की असंच लावाल्यात 1-5 रुपये देऊया, तसं काय करू नका. त्यामुळं हे जेव्हा पाहिजे तेव्हा गरज आहे तेव्हाच लावा, आहे की नाही. 150 रुपये गेले. आणि दादा म्हणते 10 रुपये डोकं फिरले का 10 रुपये. अरे ठीक आहे, 1-2 आहेत की ठीक आहे की. खरं आम्ही 12-13 जण आहेत त्यात. तुम्ही किती केलं आणखी पैसे. त्यामुळे लक्ष ठेवा असं. त्यामुळे असं ब्लॉग बघितला ना तर तुम्हाला कळेल की बाबा असं काय स्कॅम असतोय. चला हा फायनली रूम आलो बाबा. रूम आलेले आहेत. कळलं काय. खरं लांब पडलं वाटतं बहुतेक. आल्या याला महत्व आहे बाबा पटाकदेशा. आता आवरून दर्शनला जायचं पटाकदेशा. हे रूमला मागं गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे रूमला. अजून भरपूर लोकांच्या रूम यायचे. आणि जवळजवळ सकाळी 10ला बुकिंग केले, 6 वाजायला आले. म्हणजे 7 तास तुम्हाला बुकिंग ला लागणार तुम्हाला. म्हणजे तुमची रूम कन्फर्म व्हायला लागणार. त्यामुळं आणि बाहेर तुम्हाला मग इकडं जागा वगैरे मिळत्या थांबायला. आणि वॉशरूम वगैरे आहे, टॉयलेट वगैरे आहे. त्यामुळे काय यांनी फक्त बाहेर थांबायला. गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा गोविंदा गोविंदा.
रूम मिळालेली आहे. आंघोळ बिंघोळ करून चाललंय आता आणि आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालायचा. फ्रेश झाले ट्रेस होय. आता जरा बरं वाटलं. रूमवर बॅगा ठेवून आता दर्शनला जाणार. दर्शनला जायचं. हो रूमवर जातो तुम्हाला कसलं? पहिला रूम दाखवतो. दर्शनचं नियोजन मंडळी सगळं रूम बिम आम्हाला मिळाल्या आणि आता आवडून चाललोय आम्ही दर्शनला. दर्शनला त्यामुळे दर्शनला मोबाईल का अलाउड नाही आहे. त्यामुळे मोबाईल सगळं आम्ही ठेवू इथंच जाणार आहे. तुम्हाला मोबाईल तिथलं काही दाखवता येणार नाही. दाखवलं कारण उद्या आल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी आम्ही बाजारपेठ वगैरे सगळं बालाजी दाखवू आम्ही. पण दर्शनला आपल्याला बालाजीला मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे मोबाईल सगळे रूम मध्ये ठेवून जावा. चला आम्ही चालू दर्शनला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये